मिक्स कर. हां दे. दे रे. किती झाले? अच्छा, स्वप्नील दादा का? मला रागच आला होता. एक्झॅक्टली खरं बोलायचं तर स्पष्टच बोलते मी. एवढ्या लाईव्हमध्ये बोलू शकत नव्हते. आता तू विषय काढलास म्हणून. हे बघ, प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, लिमिट असते. आणि लिमिट जर क्रॉस झाली तर मला नको आहेत मग असं. मी पण ह्याच्याने घेत होती, ठीक होतं. जास्त झाल्यानंतर माणूस नाही ना सहन करू शकत. त्याच्यामुळे मी केलं होतं. मी आता सध्या तरी कर्जतला आले. एक कर्जत आहे. मी नाही आहे पोलीस. काय एवढं ते गोष्टीमध्ये पोलीस आहेत का? मी पोलीस नाही आहे. इकडे लिफ्ट आहे ॲक्च्युली, बट जाऊ द्या. आता माझं हे चालू आहे म्हणून मी जात नाही लिफ्टमधून, चालतच जाते. तू कुठे राहते? ॲक्च्युली मी फिरण्यासाठी बाहेर येते. माथेरान नेरळसाठी आले होते बाहेर. आणि आता कर्जतला आहे. राहते मी नवी मुंबईमध्ये. हे बघ, जास्त केलंच तर हे बघ, बाकीचे पण करतात. अमोल दादा आहे, अमित दादा आहे, अक्षय दादा पण आहे. पण ते त्यांच्या मर्यादा धरूनच असतात. तुझं खूप अति झालं होतं. आणि मी जस्ट ॲज अ पर्सन म्हणून मी तुला खूप चांगली मानत होते. म्हणजे होताच त्यावेळेस, ज्यावेळेस मला एवढं सगळं चांगल्या गोष्टी तू मला सांगितल्यास, मला बरं वाटत होतं. पण नंतर खूप अति झालं तुझं. आणि मला खरंच सहन होत नाही. माझी पण एक लिमिट आहे. मी पण समोरच्याशी मजाक करते, मस्करी करते, पण माझ्या ह्याच्यापुरतीच. आणले मी पनवेलला का? कर्जतला. पनवेलला नाही, कर्जतला आहे. कर्जतमध्ये. ते मी एवढ्या ह्याच्यामध्ये कसं सांगणार, म्हणून मी सांगितलं नाही. म्हटलं जाऊ दे, नंतर बघता येईल, सांगता येईल. मला तिथे थोडं ऑकवर्ड फील झालं, म्हणून मी ते लाईव्ह पण बंद केली आणि ब्लॉक पण केलं. मला नाही सहन होत. जास्त झालं की मग अशी माणसं नकोच मला. मग कशाला पाहिजेत ती त्रास देणारी उगाच. माणसाच्या एक्सप्रेशनवरून आणि ह्याच्यावरून, म्हणजे आपल्या माणसानं तर समजून घ्यायला पाहिजे होतं की नाही बाबा, समोरच्याला एवढं आपण बोलतो तर थोडं तिचे हावभाव चेंज होत आहेत किंवा वाईट वाटतंय, तर तू जास्तच करायला लागलंस. आणि फर्स्ट टाईममध्ये मला एवढं छान तुझ्यापासून रिस्पॉन्स मिळाला होता आणि मोटिवेशन मिळालं होतं की तू असं कर, तसं कर, तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. नंतर बघते तर खूप चेंज झाला स्वप्नील दादा. म्हटलं असं काय, चालायला काय न चालायला. आता अमित दादा पण करतोच ना, अक्षय दादा पण करतो, कोण नाही करत, सगळेच करतात. बट अशी मस्करी माझी कधीच कुणी केली नव्हती आणि मला नाही. आता पण एक लाईव्हला होतं, बिचारा ते संतोष दादांना वाईट बरं बोलत होता. माझ्या माणसांना कोणी दाखवलं तर मला सहन होत नाही. त्यालाच आपली काढून टाकली, नको ना ती घाण आपली, बघ कशाला पाहिजे. सो ठीक आहे. आणि नंतर मला हे करायला पण आलं नाही, ते कसं करतात ते, त्याच्यामुळे मग ते राहूनच गेलं. काय पाहिजे? खायचं आहे का तुला? काय खायचं आहे? खायचं तर खाऊन.